हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. आज आपण बघणार आहोत पालक पनीर विथ अ ट्विस्ट. म्हणजे पालक पनीर इज वन डिश, बट आज आपण पालकची पुरी आणि पनीरची भुर्जी आणि त्याच्याबरोबर माझ्या नवऱ्याचं स्पेशल कांद्याची भाजी. सो लेट्स स्टार्ट. सो पालक पुरी करायसाठी पालक चांगला धुवून घेतला. पालकाची पानं मिक्सरमध्ये घातली, त्याच्याबरोबर आलं, लसूण, मिरची, जिरं आणि ओवा घालून त्याची चांगली प्युरी केली. प्युरी अगदी म्हणजे त्याला आधी पाणी नाही घालायचं, नंतर दूध घातलेलं त्याच्यात आणि दुधामध्ये ते प्युरी केली. सो अगेन मी हा एक व्हिडिओ बघितलेला की इट्स अ गुड कॉम्बिनेशन फॉर द पालक विथ मिल्क. सो इट हेल्प्स. पण लॅक्टोज प्रॉब्लेम असेल किंवा दूध नको असेल तर तुम्ही पाणी घालून पण ती प्युरी करू शकता. त्याच्यानंतर या प्युरीमध्ये मी ग्लुटेन फ्री चपाती फ्लोअर होतं माझ्याकडे, तर ते मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं तेल घालून चांगलं नेहमीसारखं आपण जसं पीठ खातो तसं मॉल घेतलं. फक्त पुरी करायची तर मग थोडं घट्ट पीठ मळलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं सो दॅट ते सगळं नीट एकजीव होईल. सो हे झालं आपलं पालक पुरी. आणि त्याच्यानंतर कांद्याची भाजी. कांद्याच्या भाजीसाठी कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि मिरची आणि कोथिंबीर. सो तेल गरम करून त्याच्यावर फोडणी घालायची, कांदा घालायचा, त्याच्यात हळद, तिखट, धणे पावडर, थोडा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर. आणि दॅट्स इट. हा चांगला शिजला की तुमचा कांदा मसाला इज डन. कांदा मसाल्याची भाजी तयार आहे. आणि आता पालक आणि कांद्याची भाजी होती, तर त्याच्याबरोबर प्रोटीन अगेन माझा नेहमीचा प्रश्न की याच्यात कुठे आलं प्रोटीन. म्हणजे जस्ट बिकॉज आजकाल सगळेजण बोलतात. सो त्याच्याबरोबर पालक अँड पनीर. सो पनीरची भुर्जी केली आहे. कांदा बारीक चिरा, त्याच्यावर तुम्हाला मिरची पाहिजे तर मिरचीचे बारीक तुकडे घालू शकता, मसाला पाहिजे तर फक्त मसाला घालायचा. पनीर क्रम्बल करून घ्यायचं. कांदा चांगला शिजला की त्याचं जे पण तुम्हाला मसाले पाहिजे आहे, हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड पाहिजे असल्यास किंवा गरम मसाला, ते सगळं एकजीव झालं की मग हे कुस्करलेलं पनीर टाकून चांगलं मिक्स करायचं. हे जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण मग पनीर आहे ते अगदी असं लुसलुशीत पडून त्याचं क्रीमी टेक्स्चर बाहेर येतं. त्याचं पनीर असं जास्त शिजवायला लागत नाही. त्यामुळे हे जस्ट मिक्स करून एक वाफ की ते सगळं छान मिक्स होईल तेवढं इज इनफ. सो डन. सो तुम्ही याचे असे काही व्हेरिएशन्स कधी ट्राय केले आहेत का? म्हणजे आता हे माझं सगळं तयार होतं, तर मी त्याच्यानंतर पालकचा समोसा पण बनवला, पालकची करंजी पण बनवली. म्हणजे पालकच्या या पुरीमध्ये हे पनीरची भुर्जी स्टफ केली आणि फ्राय केली. सो माय पनीर कॉकटेल समोसा इज रेडी. पालक पनीर कॉकटेल समोसा इज रेडी. सो असे कधी व्हेरिएशन्स तुम्ही काय ट्राय केले असतील तर मला नक्कीच कळवा. आता किस्सा टांगरपुरीचा आणि थोड्या टिप्स ऐकूया. पीठ कधी पण मळल्यावर थोडा वेळ ठेवायचं फॉर इट टू वर्क. पण ते सगळं एवढं मिक्स करून आपण आपण जे एकतर आपल्याला खूप वेळ मळायला पाहिजे, पण एवढा वेळ आपण जर मळलं नाही, थोडा वेळ मळलं असेल तर त्याला थोडं वेळ झाकून ठेवायचं. म्हणजे बाकीच्या गोष्टी करेपर्यंत पीठ झाकायचं आणि मग नंतर पुऱ्या करायला घ्यायच्या किंवा चपाती करायला घ्यायची. सो आपलं हे पालकचं पीठ तयार आहे. त्याच्यानंतर ते झाकून ठेवलं आहे. पुऱ्या करताना इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की ही मी माझ्या नंडेकरून माझ्या सिस्टर-इन-लॉकडे शिकलेली ती त्रिकोणी ट्रायंगल पुरीज. म्हणजे इट वॉज सो फॅसिनेटिंग आणि असा कधी चुकून विचार पण नाही आला. नेहमी आपलं पुऱ्या म्हटलं की पूर्ण चपातीसारखं लाटून गोल कापायचं आणि तळायचं. तर असंच एकदा काहीतरी फंक्शन होतं, शी केम आणि मग देन शी हॅव शोन दिस. आणि त्याच्यानंतर मी बरेचदा केले. ऑफकोर्स मुलीसाठी डब्यामध्ये आपण पुरीचे वेगवेगळे शेप किंवा असं काहीतरी करत असतो ट्राय. तसं मी केले होते, बट असं मला कधीच डोक्यात आलं नव्हतं की लाटा आणि पटकन तुमच्या 8 पुऱ्या तयार. सो पिझ्झा कटसारखे. तसं ट्रायंगल पुरीज
चा किस्सा आहे इथे. आणि हो, तुम्ही ग्लुटेन फ्री फ्लोअर नसा वापरत, डायरेक्टली फक्त चपातीचं पीठ वापरत असाल, तर हलकंसं एक चमचा बेसन घाला. त्याने चव जरा अजून एन्हान्स होईल. बट ऑफकोर्स ऑप्शनल आहे, बट एक सजेशन आहे. आणि पालक बरोबर जनरली ओवा तुम्ही ग्राइंड करतानाच घाला, सो दॅट तो पण पचायला बरा असतो. सी यू. बाय बाय. एन्जॉय.